बरेच दिवस झालं जरा व्हिडिओ टाका वेळ भेटला नाही. जरा बाहेरची कामं आणि शेतातली कामं चालू होती. मग आज घेऊन आले बेसन गुळाची शेव, मस्त मध्ये आणि कुरकुरीत आणि क्रिस्पी लागते. मग 2 वाट्या बेसन घेतलं, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि चांगलं मळून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून मस्त मध्ये असं तिंबून तिंबून बेसनचा आटा गोल करून घ्यायचा. असं लय घट्ट नाही लय पातळ नाही. मग कढईमध्ये तेल टाकायचं, तेल थोडं जास्त कमी टाकायचं आणि ते जी बेसन मळलं होतं ते तेलाच्या पॅकेटमध्ये घ्यायचं आणि त्याला एका साईडला छिद्र करून त्याच्या लेंड्या लिंडोळ्या काढून घ्यायच्या आणि चांगल्या गोल्डन ब्राऊनमध्ये तळून घ्यायच्या. बेसन असं तळून झालं की मग काय, मग असं गुळ घ्यायचा. ही ऑर्गॅनिक गुळ आहे, आपण आपल्या दुकानी चहासाठी हाच गुळ वापरतो. त्या गुळावर 1 घोटभर पाणी टाकायचं आणि चांगलं गोल्डन मध्ये असं ब्राऊन होस्तर गरम करत राहायचं. एकदा का नाही ते असं पाण्यात 2 टिपके सोडून बघायचं. एकदा चिवट आणि चिकट झालं की मनाची आपलं तयार झालंय. मग ते तयार झाल्यावर त्या गुळाच्या ह्याच्यावर ती गोल्डन ब्राऊन केलेली शेव टाकायची आणि परतून घ्यायची आणि त्याला अशी थंड व्हायला सोडायची. थंड झाली का नाही मग ती एकामेकाला चिटकलेली सुट्टी सुट्टी होती आणि खायला एकदम कुरुम कुरुम आणि क्रिस्पी लागते. मी जरा पटकन काढल्यामुळं त्याचे तुकडे झाले. मग तुम्ही रेसिपी बनवून बघा, मस्त बनली.